लोकशाही माझा एसपी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी संभाजी पगार। शिवसेनेसाठी आयुष्य वेचणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष। मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावातील एक निष्ठावान शिवसैनिक साखरचंद शेलार यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी समर्पित केलं। शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे कट्टर समर्थक असलेले साखरचंद शेलार आजही एका 10x8च्या घरात राहतात। त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलनं निदर्शनं केली आणि प्रत्येक निवडणुकीत दादाजी भुसे यांच्यासाठी दिवसरात्र एक केली। पण या निष्ठेच्या बदल्यात त्यांनी स्वतःसाठी मात्र काहीही मागितलं नाही। ते आजही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांच्या घराच्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि दादाजी भुसे यांचे फोटो आहेत, पण घरात मात्र साधी चूल आणि भांडी आहेत। 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न असताना साखरचंद शेलार यांच्यासारखे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आजही एका साध्या घरात राहतात, असा प्रश्न प्रदीप माऊली मोरे यांनी उपस्थित केला आहे। यावर साखरचंद शेलार म्हणतात, माझ्यासाठी माझं घर महत्त्वाचं नाही, शिवसेना हेच माझं घर आहे। मी आयुष्यभर शिवसैनिक म्हणूनच राहणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेची सेवा करणार। साखरचंद शेलार यांना घरकुल मंजूर करावं, अन्यथा अपर जिल्हाधिकारी कार्यालयात झोपडी आंदोलन करण्याचा इशारा प्रदीप माऊली मोरे आणि निलेश सोनवणे यांनी दिला आहे। ही फक्त एका कार्यकर्त्याची नाही, तर कोणत्याही अपेक्षा न ठेवता पक्षासाठी आपलं आयुष्य देणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची कहाणी आहे। त्यांच्या या निस्वार्थ निष्ठेतच शिवसेनेची खरी ताकद आहे। पुढील बातमीसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज।